नमस्कार मंडळी, सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण आज आहे श्री हनुमान जन्मोत्सव. हनुमान म्हणजे फक्त एक देवता नाही तर शक्ती, भक्ती, निष्ठा आणि धैर्याचं प्रतीक आहे. आज मी तुम्हाला माझा पूर्ण दिवस दाखवणार आहे. आज सकाळ कशी सुरू झाली, मी काय हेल्दी खाल्लं आणि घरात मी कशी हनुमान जयंतीची पूजा केली. आजचा व्हिडिओ खूप साधा आहे पण मनापासून केलेल्या गोष्टींचा आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळची सुरुवात माझी खूपच छान झालेली आहे. बाहेर मस्त पक्ष्यांचा आवाज येत होता आणि खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश खूप सुंदर वाटत होता. सणाच्या दिवशी सकाळची सुरुवातच वेगळी असते. मनात उत्साह असतो आणि देवाबद्दल कृतज्ञता असते. आणि त्यात असं झालेलं आहे, अचानक मला मेसेज आलेला आहे कारण मी विसरून गेलेली होती. मी ग्रोसरी ऑर्डर केली होती ऑनलाईन. मी सकाळची कामच करत होते आणि तेवढ्यात फोनवर नोटिफिकेशन आलं, फ्लिपकार्ट ग्रोसरी डिलिव्हरी अराईव्ह. मी लगेचच खाली जाऊन माझी ग्रोसरी घेऊन आले. आज मी जास्त काही मागवलं नव्हतं कारण सध्या माझी तब्येत थोडी डाऊन आहे, थोडी कमजोरी वाटते, म्हणून मी ठरवलं आज खूप हलकं आणि हेल्दी खायचं. आजच्या ग्रोसरीमध्ये मी मागवलं होतं कॉलीफ्लॉवर, बटर मिल्क आणि स्वीट पोटॅटो. मी ठरवलं होतं की हेल्दी मिलेट खिचडी बनवावी. मिलेट म्हणजे आपल्या पारंपरिक धान्यापैकी एक आणि मी बनवलेली आहे इकडे फॉक्सटेल मिलेट खिचडी. मी लगेचच खिचडी लावून घेतली होती आणि नंतर मी केलेली आहे पूजेची तयारी. आणि आज सगळ्यात खास दिवस होता म्हणजे हनुमान जयंती. कारण सणाच्या दिवशी घर स्वच्छ असलं की मनही प्रसन्न होतं. त्यामुळे मी थोडी साफसफाई करून घेतलेली आहे. इकडे चौरंग किंवा पाट नीट स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि आज मी ठरवलं होतं सगळी सजावट मी ऑरेंज कलरची करणार आहे. ॲज अ केशरी रंगाची सजावट करणार आहे. कारण हनुमानजींचा रंग म्हणजे केशरी. म्हणून मी सजावटीसाठी केशरी रंग निवडला होता. मी पाटावर मस्त रांगोळी काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता एक पाट मी घेतलेला होता आणि त्याभोवती सुंदर रांगोळी काढलेली आहे. आणि रांगोळी काढणं म्हणजे एक वेगळीच कला आहे. कारण रांगोळी काढताना मनही खूप शांत आणि खूप मस्त वाटतं आपल्याला. कारण रांगोळी ही शांतता आणि मनाला आनंद देणारी कला आहे. आणि जसं मी मगाशी व्हिडिओमध्ये म्हणाले, की मी सगळं ऑरेंज कलरचं घेतलं होतं. तर असं मी कापड घेतलेलं आहे इकडे केशरी रंगाचं. म्हणजे तुम्ही असं काही स्पेसिफिक नाही आहे, की ऑरेंज रंगाचंच असलं पाहिजे. पण हनुमानजींना हा ऑरेंज कलर प्रिय असतो. त्यामुळे तुम्ही असं कापड वापरू शकता किंवा लाल कपडा वापरला तरीही चालतं. त्यानंतर मी ठेवलेली आहे हनुमानजींची फ्रेम. ही बघू शकता अशा प्रकारे मी फ्रेम मागवली होती ऑनलाईन आणि ती फ्रेम किती मस्त आलेली आहे आणि किती छान दिसत आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. हनुमान जयंतीचं महत्त्व असं, की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हनुमान जयंतीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस म्हणजे भगवान हनुमानांच्या जन्माचा दिवस किंवा उत्सव असं म्हणण्यात येतं. हनुमानजींना आपण बजरंगबली, मारुती, अंजनेय अशा अनेक नावांनी ओळखतो. हनुमान म्हणजे शक्ती, धैर्य, निष्ठा, परम आणि भक्तीचं उदाहरण आहे. रामायणामध्ये हनुमानजींनी भगवान रामासाठी जे पराक्रम केले ते आजही आपल्याला निष्ठा आणि भक्तीची शिकवण देतात. म्हणतात की हनुमानजींना भगवान रामाबद्दल इतकी भक्ती होती की त्यांच्या प्रत्येक श्वासामध्ये राम हे नाव असायचं. त्यामुळेच हनुमानजींना चिरंजीव मानलं जातं. लोकांचा असा विश्वास आहे की जिथे रामाचं नाव घेतलं जातं तिथे हनुमानजी नक्की उपस्थित असतात. हनुमान जयंतीच्या दिवशी लोक हनुमान चालीसा, सुंदरकांड आणि मारुती स्तोत्र वाचतात. मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि आरती केली जाते. असं मानलं जातं की या दिवशी भक्तिभावाने हनुमानजींची पूजा केली तर आपल्या जीवनातील अडथळे, भीती आणि संकटे दूर होतात. हनुमानजी आपल्याला धैर्य, शक्ती आणि सकारात्मकता देतात. म्हणून आजच्या दिवशी आपण सगळे हनुमानजींची भक्ती करून त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करतो. आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, मी झेंडूची फुलं लावलेली आहेत. मी खास केशरी झेंडूची फुलं आणली होती. त्या फुलाने मी संपूर्ण पाट सजवला. झेंडूची फुलं सणासाठी खूपच शुभ मानली जातात. त्यानंतर मी त्या पाटावर हनुमानजीचा फोटो ठेवला. फोटोसमोर केशरी सिंदूर ठेवला, कारण हनुमानजींना सिंदूर खूपच प्रिय आहे. यानंतर मी पिंपळाचे पान अर्पण केलेले आहे. आपल्या शास्त्रामध्ये या पानाला खूपच महत्त्व आहे. म्हणतात की हनुमानजींना पिंपळाचं पान अर्पण केले तर त्यांची कृपा आपल्या घरावर सदैव राहते. आणि यानंतर मी लावलेला आहे दिवा. दिव्याचा प्रकाश खूप सुंदर वाटत होता. घरात एकदम शांत आणि मस्त वातावरण तयार झालं होतं. त्यानंतर लावलेली आहे अगरबत्ती. मी सुगंधित अगरबत्ती लावलेली होती. त्या सुगंधामुळे घरात एकदम मंदिरासारखं वातावरण झालं होतं. यानंतर मी शांतपणे बसून हनुमान पूजेचा पाठ केलेला आहे. या पाठामध्ये खूपच मस्त एनर्जी आणि अशी सकारात्मक ऊर्जा मला भेटलेली आहे आणि खूपच मस्त वाटलेलं आहे मला. आणि त्यानंतर मी आरती केलेली आहे. हनुमानजींची आरती केलेली आहे आणि आरती करताना मन खूपच भावुक झालं होतं.
यानंतर नैवेद्य म्हणून मी इकडे केळी अर्पण केली होती हनुमानजींना. मन एकदम शांत झालं होतं माझं पूजा केल्यानंतर. कधी-कधी आपल्या आयुष्यात कितीही धावपळ असली तरी देवासाठी थोडा वेळ काढला की मनाला खूप समाधान मिळतं. आजचा दिवस खूप साधा पण सुंदर गेला. सण साजरा करण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. भक्ती आणि श्रद्धा असली की सगळं सुंदर होतं. तर मंडळी, असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.